हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द चॅनल ऑफ महाराष्ट्र मीडिया. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र मीडिया या चॅनलमध्ये. अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला फ्रॉम 2nd to 12th पर्यंत सगळे प्रश्न उत्तर, सगळ्या धड्याखालचे प्रश्न उत्तर याच चॅनलवर मिळतील. तर मुलांनो, आज आपण बघणार आहोत क्लास 7th इंग्लिश 4.6 पापा पनोज स्पेशल क्रिसमस टेक्स्ट बुक क्वेश्चन अँड आन्सर. महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं बघतोय आपण. तर आपला पहिला प्रश्न आहे, फर्स्ट क्वेश्चन. राईट दी होमोफोन्स वर्ड्स विच साऊंड द सेम ऑफ द फॉलोइंग वर्ड इन द स्टोरी. होमोफोन्स लिहायचे तुम्हाला याच्यामध्ये. होमोफोन म्हणजे सारखा सारखाच त्याचा, म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, नो. NO नो, नो म्हणजे नाही, आणि इथे KNOW म्हणजे सुद्धा नो. नोचा अर्थ नाही आणि नो म्हणजे माहिती असणे. तर 2 नंबरचं आहे डिअर, डिअर. हिअर, हिअर. फोर्थ आहे वेंट, इथे वेंट. 5वं पेअर, इथे PEAR पेअर आणि PARE पेअर. KNEW न्यू, आणि इथे सुद्धा याला काय म्हणतो आपण, न्यू. थ्रो, थ्रो. थ्रीव म्हणते याला. सोल, सोल. होल, होल. सो दीज आर दी एक्झाम्पल्स. हे काही उदाहरणं पाहिले आपण, एक्झाम्पल अलॉंग्स विथ द प्रायर. इथे पण काही आहे बघा ह्या बॉक्समध्ये. स्टील, स्टील. रीड, रेड. सी, सी. एव्स, आईस. एअर, हेअर. मीट, मीट. ग्रोन, ग्रोन. वुड, वुड. ग्रेट, ग्रेट. क्वेश्चन नंबर 2. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड रिराईट देम. करेक्ट करायचे आपल्याला सेंटेन्सेस आणि परत लिहायचे आता आपल्याला सेंटेन्सेस. त्यामधलं फर्स्ट आहे, द बेस्ट शूज दॅट पापा पनव हॅड मेड वेअर अ पेअर ऑफ लेडीज शूज. त्याचा आन्सर आहे, द बेस्ट शूज दॅट पापा पनव हॅड मेड वेअर अ पेअर ऑफ टायनी लेदर शूज. सेकंड वन, Papa Panav gives hot soup to the sweeper, milk to the young mother and coffee to the beggars. Answer, Papa Panav gave hot coffee to the sweeper, milk to the baby and hot soup to the beggars. Third one आहे, तिसरं बघा, by afternoon the Papa Panav had stopped looking out for the Jesus. Answer is, by the time dusk had fallen, Papa Panav had stopped looking out for the Jesus. Fourth one, Papa Panav saw the sweeper, the young mother and the beggar he had helped only once in the morning. Answer, Papa Panav saw the sweeper, the young mother and the beggars twice, once during the day and once at night. पाचवा, Jesus had actually visited Papa Panav only once on Christmas Eve. Answer is, Jesus had visited Papa Panav only once on Christmas Eve and several times on Christmas Day. Question number 3. Third question आहे आता आपला. Write a character sketch on Papa Panav in your own words. कॅरेक्टर स्केच काढायचं आहे, आपल्या मनाने आपल्या शब्दात लिहायचं आहे उत्तर. तुम्ही तुमच्या शब्दातही उत्तर लिहू शकता. इथं आन्सर दिलं आहे बघा. पहिला पॅरेग्राफ वाचते. पप्पा पनव वॉज अ काइंड अँड हंबल शूमेकर. ही लिव्ड इन अ विलेज इन रशिया. ही वॉज अ cheerful man who lived alone. He was widower and his grown-up children had left home to seek their fortune. He has loved by his villagers. He was a happy man with laughter wrinkles on his face indicating his happy life. Second paragraph. He was quite old and had weak eyesight which made him wear spectacles. Spectacles म्हणजे चष्मा घालायला लागत होता, डोळे थोडेसे कमजोर वाटायला लागले होते. He earned a decent living. साधारण राहणी होती. We come to know of this because he helped people in distress. He seems to be a God-fearing and pious man because he not only dreamt of God in his dreams but also spoke to him.
Though he was lonely, he brightened himself up by helping people when needed. इथे दो आहे. हा जो शब्द आहे इथे करेक्ट करून घ्या. इट इज दो. हा शब्द आहे तो दो. लास्ट पॅराग्राफ. We can sum these qualities of Papa Panav as being a wonderful human being with a golden heart. He is filled with humanness, empathy, selflessness and love for the mankind, making him God beloved creature. इथे आपला हा क्वेश्चन संपलाय. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. राईट युअर इंटरप्रिटेशन ऑफ दी स्टोरी. तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचं आहे. द स्टोरी ऑफ पप्पा पनव अकॉर्डिंग टू मी, माझ्यानुसार, is an interesting story to introduce to the children, inculcating in them values of selflessness, empathy, sharing and love for humanity. God resides in those who love their kind is vividly put forth though this story. This story has inspired me to go out and help those in need. The smile and blessing I get when I help the needy makes my day and makes me feel blessed. It is rightly said, service to man is service to God. इथे चौथा प्रश्न संपलाय. पाचवा प्रश्न आहे इन्फॉर्मेशन अबाउट द कोल्ड विंटर्स इन रशिया. रशियामधल्या कोल्ड विंटरबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. 6th क्वेश्चन. डू यू नो ऑफ सिमिलर स्टोरीज इन युअर मदर टंग और इन दी अदर लँग्वेजेस, नरेटेड इन द शॉर्ट. असं जर तुम्हाला तुमच्या मातृभाषेत माहिती असेल एखादी गोष्ट तर तुम्हाला मातृभाषेत ती गोष्ट इथे लिहायची आहे. क्वेश्चन नंबर 7. 7वा प्रश्न आहे आता आपला. Which season would you say is the hardest in your locality? इथं उत्तर आहे त्याचं. The rainy season is the hardest season in my locality. The poor and homeless people are without a roof and have to remain wet and huddled under some shelter for the hours. They do not have proper shelter, clothes and food and drinking water. This is a season which brings in a lot of sickness, which is not treated could be a fatal. Medical help is also necessary for them in this season, which is difficult for them to get. So children, here we have finished the question answers. 7वा प्रश्न संपलाय. इथे आपले सगळे प्रश्न उत्तर संपलेले आहेत. परत एकदा सांगते, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला सगळे विषयांचे सगळे क्वेश्चन आन्सर्स लेसन्स यावर मिळतील. काळजी घ्या. टेक केअर. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या धड्यामध्ये. तोपर्यंत बाय बाय.